विचार करत नाही की आम्हाला जर मूलबाळ झालं तर पुढे काय, आम्हाला 3 BHK ची रिक्वायरमेंट होऊ शकते का. कारण घर ही टी शर्ट नाहीये की मी काहीतरी ऑफर आहे म्हणून घेतलं आणि परत बदललं 2 महिन्यानं, असं नाही होऊ शकत. कारण तुम्ही लॉक होता. गावाकडे घर असून उपयोग नाही. तुम्ही जिथे कुठे एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे तुम्ही पुण्यात करा, मुंबई करा किंवा कुठल्याही सिटीमध्ये, तिथं स्वतःचं घर असेल तर लग्नाला मुलगी देतात किंवा आपण ऍज अ फॅमिली मेंबर मला बहीण द्यायची तर मी तेच प्रायोरिटी बेसिस बघेल. 1 कोटीची कशाला इन्व्हेस्ट करायचं, आपण भाड्यानं राहू, मग 15,000 रुपयावर राहा. अरे पण त्याने विकत घेतल्याशिवाय तू भाड्यानं कोणाकडून घेणार. आता त्याच विकत घेणाऱ्यानं जर हा व्हिडिओ बघितला, तो म्हणला की एवढं लॉस मध्ये आहे का मी, आणि तो त्यानं जर सिरियस घेतलं इगोवर, तर तुम्ही रस्त्यावर राहणार आहे का. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आज रिअल इस्टेट हा खूप ज्वलंत आणि खूप महत्वाचा विषय सर्वांसाठी बनलेला आहे. पण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टिंग म्हणून किंवा गरज म्हणून आपण फ्लॅट घेत असतो, प्लॉट घेत असतो, घर घेत असतो. पण हे सर्व काही घेत असताना आपल्याला त्या विषयाचं ज्ञान कितपत आहे, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे आपण आज या क्षेत्राकडे जातोय, ओळतोय, लॅविश बंगले आणि फ्लॅट्स आपण घेतोय. पण रिअल इस्टेट हा विषय आपल्याला समजलाय का, तर बरेचदा हा विषय आपल्याला समजलेला नाहीये. कोणीतरी माझ्या ओळखीतल्यानं घेतला किंवा मला गरज आहे म्हणून मी घेतोय, पण त्याच्या पाठीमागच्या खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या खरंच जाणून घेण्याची खूप गरज असते. आणि म्हणूनच आज हा विषय आपला खूप महत्वाचा विषय बोलतोय. प्रत्येकाला आयुष्यात घर घ्यावं, जमीन घ्यावी, जागा घ्यावी असं वाटत असतं, पण ते घ्यायच्या आधी काही महत्वाच्या बाबी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीने आजचा पॉडकास्ट मला वाटतं की खूप महत्वपूर्ण तुमच्यासाठी असू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत आजचा पॉडकास्ट पहा. खूप सुंदर असे इन्साइट तुम्हाला रिअल इस्टेटला घेऊन बघायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. आणि इव्हन हा पॉडकास्ट पाहून तुमची मनोगत सुद्धा मला हवे आहेत. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. सो शेवटपर्यंत आजचा पॉडकास्ट जरूर पहा. तुम्हाला रिअल इस्टेट बद्दलचं खूप सारे वेगळं ज्ञान आजच्या पॉडकास्टमधून जरूर मिळणार आहे. आणि म्हणूनच आज भारी व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला जे गेस्ट लाभलेले आहेत, ते गेस्ट म्हणजे रोहित गायकवाड साहेब, ज्यांनी 13 पेक्षा अधिक पुस्तकं रिअल इस्टेटवरती लिहिलेली आहेत. आजपर्यंत 21,000 पेक्षा अधिक लोकांना रिअल इस्टेटवरती ट्रेन केलेलं आहे. त्याचं परिपूर्ण नॉलेज दिलेलं आहे. अनेक बिल्डर, अनेक औद्योगिक क्षेत्रातले किंवा बांधकाम क्षेत्रातले व्यावसायिक सुद्धा त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्रामला अटेंड करत असतात. आणि कशा पद्धतीनं अजून उत्कृष्ट आपल्याला लोकांना सेवा देता येईल, कसं ट्रान्सपरंटली काम करता येईल, या विषयाचं मार्गदर्शन ते लोक घेत असतात. आणि असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला सुद्धा निश्चित या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहे. चला तर आपण स्वागत करूयात रोहित गायकवाड सरांचं. नमस्कार सर. नमस्कार सर, वेलकम. थँक्यू. सुरुवातीला तुमच्या स्वतःबद्दल थोडीशी ओळख करून द्यावी आणि मग आपण एक एक प्रश्न पुढे जाणार आहोत. ओके, जसं आपण सांगितलं तर माझं जे एज्युकेशन आहे ते MBA, नंतर आता PhD, नंतर आपण पुस्तकांबद्दल बोललो. माझी आवड ही रिअल इस्टेट कोचिंग आहे. बेसिकली मी जसं आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की मी बँकेत असताना मला लूप होल्स दिसले किंवा चिटिंग दिसली आणि ती कुठेतरी एज्युकेट करणं गरजेचं वाटलं. कारण एखाद्याच्या आयुष्याचा पूर्ण जमापुंजी तो फ्लॅटमध्ये घेताना, किंवा बऱ्याच लोकांना मी असं बघितलं की सोनं मोडून डाऊन पेमेंटची अरेंजमेंट करतात, मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे असतात किंवा FD मोडतात बेसिकली आणि हे करतात. तर ते इमोशनली कुठेतरी होतं आणि मला असं वाटलं की आपण एक आता अर्निंगसाठी हे सगळं आपण कोर्सेस विकण्यासाठी नाही करत आहे. पण रिअल इस्टेट कोचिंग हा भारतात तसा फारसा माहीत नसलेला प्रकार आहे. म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये टॉम फेरी, ग्रँड गार्डन यांच्याबद्दल ऐकून असतात, कारण तिथं तसे रूल्स रेग्युलेशन्स आहे. इथं महारेराच तसं काही काम नाही करत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे हे सगळं महारेरानं करणं गरजेचं आहे. महारेरा ट्रेनिंग, मी ऑथराइज महारेरा ट्रेनर आहे. ट्रेनिंग हे काय असते की तुमचे रूल्स रेग्युलेशन्स काय हे शिकवलं जातं वगैरे वगैरे. तर माझी ओळख माझ्या मते एवढी सफिशियंट आहे की मी लोकांना मदत करतो रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि बाईंग मध्ये. आणि बाकीचे सगळे डिटेल्स माझ्या rohitgaekwad.com वर अवेलेबल आहेत. तुम्ही बऱ्यापैकी ओळख करून दिलेली. तुम्ही जसं आता शेअर केलं की जे लूपहोल्स मी पाहिले, लोकांची होणारी फसवणूक किंवा लोक कशा पद्धतीने आपलं आयुष्यभराची पुंजी लावतात आणि कुठेतरी अडचणीत येतात, आणि त्यानंतर मग तुम्हाला वाटलं की लोकांना एज्युकेट करायची गरज आहे. तुम्ही अनेक वर्ष ICICI बँकेत तुम्ही काम केलं
आणि तुमचं बिल्डर किंवा ह्या सगळ्या व्यवहारांमध्ये तुमचा सहभाग असायचा, तर नेमकं कशा प्रकारच्या काय फसवणूक होत होत्या किंवा काय झाल्या अशी 1-2 एक्झाम्पल दिलीत तर थोडंसं लोकांना कनेक्ट व्हायला मदत होईल. ओके. बेसिकली काय होतं की रेरा हा 2016ला आला आणि 2017 पासून तो लागू झाला. म्हणजे जीएसटी, डिमॉनिटायझेशन, हे 3 गोष्टी खूप पूरक होत्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सपरन्सी आणायला. प्रायर रेरा काय गोष्टी होत्या की तुम्हाला मॅनिप्युलेशन करता यायचं बिल्डरला. म्हणजे प्लॅन सँक्शन झालाय, त्याच्यात कन्सेंट न घेताही बदल करता येतात. तुमचं आता मी एक एक्झाम्पल सांगतो. एक रिपीटेड बिल्डरच्या ऑफिस मधला एक एम्प्लॉई ज्यानं कुठेतरी एक बुकिंग केलेलं आहे, फर्स्ट फ्लोअरला घेतलेला आहे, गार्डन व्ह्यू फ्लॅट घेतलेला आहे आणि 2 वर्ष वाट बघितल्यानंतर आता तो पोझिशन घ्यायला गेला किंवा हँडओव्हर मिळणार आहे, रेडी पोझिशनला, सॉफ्ट लॉन्च सुरू आहे इंटेरियर साठी, तो दाखवायला गेला. त्यावेळेस लक्षात आलं की तिथं आता अजून एक पार्किंगचा रॅम्प गेलेला आहे आणि ते गार्डन संपलेलं आहे. ते गार्डन हलवून वरच्या मजल्यावर गेलेलं आहे, ज्याच्यासाठी त्यानं प्रीमियम पे केला होता. ते काही लोक म्हणतात की आम्ही तो डिफरन्स अमाऊंट देऊ, पण तुम्ही आता दिवस रात्र गाड्या बघणार आहे बाल्कनीतून. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती FSI किंवा TDR शी रिलेटेड आहे. बऱ्याच लोकांना यामध्ये डीप मध्ये जाण्याची गरज नाही, पण लक्षात घ्या की प्रत्येकाला प्रॉफिटेबिलिटी पाहिजे आणि तुम्ही जे लोकेशन किंवा तुम्ही याच्यामध्ये कस्टमरचं पण चुकतं की ते इमॅजिन करतात अंडर कन्स्ट्रक्शन हा रिस्की शॉट आहे, म्हणजे प्रत्येकालाच तो जमेल असं नाहीये. बरेच जे प्रोजेक्ट लिटिगेशन मध्ये अडकले जातात किंवा पोझिशन मिळत नाही किंवा बिल्डरचं हाईप बघितलं जातं, त्याची मार्केटिंग वगैरे खूप स्ट्रॉंग असेल. लेट्स एखादा बिल्डर प्री लॉन्च मध्येच करोडो रुपये खर्च करून सेल्स एक्झिक्युटिव्ह हायर करत असेल वगैरे वगैरे, नंतर त्याच्याकडे पैसेच उरलेले नाहीये हे सगळं मॅनेज करायला किंवा डिलिव्हर करायला. तो मग लोनसाठी अप्रूव्ह करतो. समजा लोनची एलिजिबिलिटी नसेल, त्याचा फायनान्शियल खराब असेल, मागे सिबिल वगैरे, तर तिथे अडकू शकतो. खूप लँड हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये बिल्डरला पण तेवढं नॉलेज नसतं. डिपेंडन्सी खूप आहे रिअल इस्टेटमध्ये. बिल्डर डिपेंडंट असतो आर्किटेक्ट किंवा लॉयरवर, आणि मग ह्या दोघांचं जर परिपक्व नॉलेज नसेल, आपण कारण काय प्रत्येक जण परफेक्ट असू शकत नाही. समजा त्याच्या रीच मध्ये जी काही लोक आली त्याच्या बेसिसवर त्याने डिसिजन घेतला. त्याच्याकडे जो ऍडव्होकेट आला तो म्हटला की मी एक्सपर्ट आहे, त्यानं बिलीव्ह केलं, त्यानं दिलं, सगळं नीट चालू होतं. पण कुठेतरी 1-2-4 वर्षानं कोणतरी उभा राहता आणि तो म्हणतो माझी कन्सेंट घेतलेली नाही. असं पुन्हा वेळेत एक झालेला आहे प्रोजेक्ट. तो रेडी पोझिशनला आहे, ओसी साठी अप्लाय केलं तर सोसायटी फॉर्मेशन चालू आहे आणि लँड ओनरने, ज्याच्याकडून बिल्डरनं जेवी केलेलं आहे, त्या लँड ओनरनं कधीतरी कुणाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिला आणि तो व्यक्ती आलाय आता वापस. आणि आता ते लिस्ट पेंडन्स म्हणतात त्याला. दिवाणी न्यायालयात जर खटला गेला तर तुम्ही काहीच करू शकत नाही पुढे, तो स्टक. तुम्ही ओसी देऊ शकत नाही, पोझिशन देऊ शकत नाही, काहीच नाही. म्हणजे ज्या 150-200 लोकांनी ते लिगली बाय केलंय, रेरा पण तिथं काही करू शकत नाही. रेराचे रूल्स रेग्युलेशन फक्त त्या बिल्डिंग पुरते मर्यादित आहे. जर त्याच्या पलीकडे काय झालं तर तुम्हाला कोर्टात जावं लागतं. मग आता तो बिल्डर काय म्हणेल, याच्यात माझी चूक नाही, लँड ओनरनं आम्हाला क्लिअरिटी दिली नव्हती, आम्ही पब्लिक नोटीस दिली वगैरे वगैरे, पण तो त्याला केस चालवायला अडवू शकत नाही. आणि ही जर केस पुढे 10 वर्ष चालली तरी सगळं थांबलंय मग. बरोबर. म्हणजे ज्याच्यात त्यांची काही चूक नव्हती किंवा बिल्डरची पण नव्हती सो कॉल्ड, कारण ह्याचा व्यवहार डिस्क्लोज नाही केला, त्यामुळे कधी काही होऊ शकतं. पोझिशनच्या वेळेस आता मी कोरेगाव भीमामध्ये पण बऱ्याच ठिकाणी बघितलं, कागदावर तुम्ही होणार आहे पण कब्जा गाववाल्याने घेतलाय. म्हणजे तिथे यूज देत नाही तुम्हाला. तुम्ही मर्सेरीज आणा, कोण हेलिकॉप्टर घेऊन या, काही नाही. तुमचं गावाला जे आहे ते रिअल इस्टेट इज लोकल. मी प्रत्येक वेळेस म्हणतो तुम्हाला तिथं तिन्ही गोष्टी बघाव्या लागतात. लिगॅलिटी बघावी लागते, ओनरशिप बघावी लागते, पोझिशन बघावं लागतं. तुम्हाला स्वतःला थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. तोच आमचा कोर पर्पज आहे की लोकांना एज्युकेट करणं. बऱ्याच ठिकाणी असंही होतं की ब्ल्यू लाईन गेलेली आहे, तिथं मॅनिप्युलेशन झालेलं आहे आणि नंतर सरकार बदलल्यानंतर तिथं जाग येते की बाबा इथं तर पूर येऊ शकतो आणि मग झालेल्या बिल्डिंग पाडल्या जातात. किंवा आपण आता बघितलं चिखली कुदळवाडीचं एक्झाम्पल, किंवा एवढे दिवस मग काय करत होते, ह्या क्वेश्चनचं उत्तर कोण देणार? ते म्हणतील बाबा आधीचं सरकार होतं त्यांनी खपून घेतलं, आम्ही नाही खपून घेणार, किंवा तिथं वेगळा कोणतर अधिकारी होता त्याची बदली केलेली आम्ही, त्यानं चुकीचे पैसे घेतले वगैरे. एकमेकांवर ब्लेम गेम आहे हा, ज्याच्यात चिखल फेक होते, पण मरण शेवटी एंड युजर्स आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही भरडले जाताय. वरती कदाचित ही लोक एकत्रच असतील असा माझा अंदाज आहे. म्हणजे मी हे ठामपणे बोलू शकत नाही कॅमेरा, ऑब्विसली जे काही गोष्टी असतील त्या असतील. सो मला एक प्रश्न इथे विचारायचा वाटतं की जसं तुम्ही बँकेत होणारे, म्हणजे बँकेत असताना हे सगळे इश्यूज किंवा लूपहोल तुम्हाला आयडेंटिफाय झाले, लोकांचं होणारी पिळवणूक किंवा त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन तुम्ही ट्रेनिंग सेक्टर निवडलं आणि आज लोकांना एज्युकेट करण्याचं काम करताय. आणि हे एज्युकेट करत असताना सर्वसामान्यांपासून ते बिल्डर पर्यंत अनेक लोक तुमचे ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतात.
तर नेमकं ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कोणते विषय घेतले जातात, कोणत्या विषयावरती एज्युकेट केलं जातं याच्याबद्दल थोडक्यात. ओके सर, याच्यामध्ये काय आहे की बेसिक आमचं फर्स्ट होम बायर म्हणून एक प्रोग्राम असतो, ज्यामध्ये तुमच्या आयुष्यातली पहिली प्रॉपर्टी, मी फ्लॅट म्हणू शकत नाही, एनी हाऊ, ते ऑफिस असू शकेल, अपार्टमेंट असू शकेल किंवा प्लॉट असू शकेल किंवा काही असू शकतं, ती घेताना कुठली काळजी घ्यायची, त्याचे स्टेप बाय स्टेप अनालिसिस काय असतात, कॉम्पिटिटर अनालिसिस काय केलं पाहिजे, तो प्रत्येक जणालाच आपला आपला माल विकायचा आहे. समजा 10 ठिकाणी तुम्ही व्हिजिट केलं आणि 10 ठिकाणी म्हणतं की मीच बेस्ट आहे, मग निवडणार कसं? किंवा तुमचा बऱ्याच लोकांना त्यांच्या रिक्वायरमेंटच क्लिअर नसतात, क्लॅरिटी नसते की बाबा मला आता 2 BHK विचार करतोय, मी नवीन दोघांना जॉब लागलाय, दोघांची मिळून 1-1.5 लाख सॅलरी येते वगैरे, पण हे विचार करत नाही की आम्हाला जर मूलबाळ झालं तर पुढे काय, आम्हाला 3 BHK ची रिक्वायरमेंट होऊ शकते का? कारण घर ही टी शर्ट नाहीये की मी काहीतरी ऑफर आहे म्हणून घेतलं आणि परत बदललं 2 महिन्यानं, असं नाही होऊ शकत. कारण तुम्ही लॉक होता. जी लोक होम लोन किंवा असं काही प्लॅन करतात ते 15 वर्ष 20 वर्ष एवढ्या मोठ्या ड्युरेशन मध्ये अडकणार आहे. आणि कदाचित भारताची फायनान्शियल स्थिती बघितली तर 70-80% लोक असे ज्यांची होम ही एकच ट्रान्झॅक्शन आहे आयुष्यभरात. बाकीची सगळी जी लोक आहेत ती 2-3 मल्टिपल घेऊ शकतात. पण मग या केसमध्ये होम बायर साठी हा पहिला प्रोग्राम असतो. लँड रेव्हेन्यू म्हणून आहे, शेत जमीन कायदे, हा सगळ्यात पॉप्युलर प्रोग्राम आहे जो आम्ही लोकांसाठी, याच्यामध्ये अगदी मंत्री सुद्धा बसलेले असतात, पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतात, महसूलचे असतात किंवा सर्वसामान्य शेतकरी असतात, जे लँड ओनर आहेत, इन्व्हेस्टर असतात, सोलरची लोक बसलेले असतात कारण त्यांना ट्रान्झॅक्शन करायचं आहे, ब्रोकर्स बसलेले असतात, एजंट असतात. मग हा प्रोग्राम आम्ही का डिझाईन केला? कारण 7-12 डिजिटली जरी झालं तर त्यात काय लिहिले कोणालाच माहित नाही. युट्यूबवर जे ज्ञान दिलं जातं ते अर्धवट आहे किंवा तिथं उत्तर देणारा कोणच नाही की असं आहे तर शिकवलं, पण तसं नसेल तर मग काय, त्याचं उत्तर कुठे आहे? मग त्याच्यामध्ये बरीच लूपहोल्स आहेत. काही इन्व्हेस्टर असतात, कारण शेत जमीन आपल्याकडे आजही इन्कम टॅक्स फ्री आहे. तुमच्या माहितीस्तव सांगतो की तुमचा 5,000-10,000 कोटीचा जर रिटर्न ओव्हर आहे तरी तुम्हाला 0 इन्कम टॅक्स आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये तशी बी गँग आहे जी इंडस्ट्रीयल किंवा ज्या लोकांना याच्यामध्ये पैसे वाचवायचे, ती लोक या बिझनेसला किंवा या टूलला म्हणूया आपण खूप मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. तर तोही ऑडियन्स असतो तिथे. याच्यामध्ये सर्वसामान्यांना मदत काय मिळते की त्यांचे जे काही साध्या चूक आहेत आणि त्यांना उंबरटे झिजवावे लागतात सरकारी न्यायालयाचे, ऍडव्होकेटचे, आणि पिळवणूक होते. लिटरली सांगू का सर, ऍडव्होकेट वगैरे आहे ना, हे जातच आवडत नाही मला. म्हणजे काय होतं, तो व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे, कदाचित मी पण LLB करेल वगैरे, पण ती नोबल कॉज साठी करेल. काय क्षुल्लक गोष्टीसाठी एखाद्याकडून 5-5 हजार रुपये दिले जातात, पुढच्या तारखा घेतल्या जातात, तारीख वगैरे कुठेच नसते, फक्त सांगितलं जातं. आणि जी 500,000 रुपयात होणारी गोष्ट आहे त्यासाठी 1-1.5 लाख रुपये पिळवणूक झाल्यावर ते म्हणतात की नाही आता झालंय काम, वरून ऑर्डर येणार आहे, मंत्रालय, काही मनाला वाटेल ते फेकणारी लोक आहेत. आणि हा त्यांचा धंदा आहे, म्हणजे ते जर बंद झालं, हे रिकरिंग इन्कम आहे त्यांचा. आता मी सरळ आरोप नाही करत आहे, सगळे बऱ्यापैकी चांगली लोक पण मला माहिती आहेत त्याच्यामध्ये की जी याच्या अगेन्स्ट आहेत किंवा त्यांना माहिती आहे की बाबा याची 1 रुपये किंमत आहे तर 1 रुपयाच घेतला पाहिजे, आणि त्या पद्धतीने काम करणारी पण लोक आहेत. तसंच प्रत्येकाच्या वेळेस आर्किटेक्ट पण आहे. आर्किटेक्ट स्वतःला खूप ग्रेट समजतात, त्यांचा प्लॅन म्हणजे सगळ्यात भारी असं वाटतं. आता मी एक बिल्डर ओळखतो, त्या बिचाऱ्याचं करोडोचं नुकसान केलं एक आर्किटेक्टनं. लेआउट काढलाय चुकीचा, 587चा कार्पेट काढलाय 2 BHK, आणि ते पण अशा लोकेशनला, बालेवाडी हाय स्ट्रीटच्या शेजारी, जिथं 1.5 कोटीला 2 BHK विकले जातात आणि सहज विकलं घेतलं. इथं महाडासारखं किंवा लोकांना झोपडपट्टी टाईप मध्ये नाही राहायचं ना, तुमचं 4x5 बाथरूम मध्ये तुम्ही 90 लाख रुपये देऊन का, हा पर्पज सॉल्वच नाही होत ना. तुम्ही जास्त एखाद दुसरा फ्लॅट एखाद्या मजल्यावर जास्त निघेल म्हणून काहीतरी कॉम्पॅक्ट करून ठेवलं, बिल्डरची चुकी नाही ना, पण बिल्डरने ज्याच्यावर विश्वास ठेवला तो तर मेला. तो प्रोजेक्ट आता 5 वर्ष झाला अजून विकला जात नाही. 40 फ्लॅट आहेत फक्त, आणि बालेवाडी सारख्या लोकेशनला. मग त्याचं कॅल्क्युलेशन बिघडलं, कॅश फ्लो बिघडला, वरून निगेटिव्ह झालं. तो सेकंड प्रोजेक्ट करताना तुमचा आधीचा प्रोजेक्ट कुठला आहे म्हटलं तर काय दाखवणार तो? म्हणजे याच्यामध्ये काय होतं की डिपेंडन्सी आहे. आणि एंड युजरच्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं की मग तसे इन्व्हेस्टर पण असतात. माझा जमीन गुंतवणूक पैसा म्हणून एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर बसले असतात, प्युअर इन्व्हेस्टर. मग त्याला सेल्फ यूज, इमोशनलेस, ज्याला घर वीर काय घेणं नाही, मी 1 रुपयाला होतं मला किती रुपये मिळणार आणि कुठले मॉडेल्स आहेत, कसं मी करू शकतो. मग यात ॲग्रो टुरिझम होतं, यात हॉर्टिकल्चर होतं, यामध्ये आम्ही बाय अँड फ्लिप करतो, फिक्स अँड फ्लिप करतो, त्यानंतर बँक ऑप्शन प्रॉपर्टी, याच्याबद्दल डिस्कस केलं जातं. तर ज्या लोकांना इंटरेस्ट असतो ती लोक त्याच्यामध्ये येतात. मेंटरशिप प्रोग्राम एक असतो ज्याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचं आहे एखाद्याला, मग 0 पासून, मग ते FSI पण कळत नाही, ABCD पण नाही कळत, त्या व्यक्तीला
तिथून ऍडव्हान्स लेवल पर्यंत, म्हणजे तो अगदी 100-200 करोडचं ट्रान्झॅक्शन करू शकेल या लेवलला. लीड्स कशा जनरेट करायच्या, सेल्स कसा केला जातो, हँडल काय करायचंय, बारीक लूप होल्स काय आहे त्या पर्टिक्युलर कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये काय, इंडस्ट्रियल मध्ये काय, रेसिडेन्शियल काय, लँड मध्ये काय, वगैरे वगैरे अशा पद्धतीचे प्रोग्राम्स आहेत. हे सोडून मग आमचे बरेचसे प्रोग्राम्स असतात. फॉर एक्झाम्पल रिडेव्हलपमेंटचा आहे, तो 4 तासाचा ऑफलाईन प्रोग्राम असतो. त्यानंतर सोसायटी मॅनेजर असतं. त्यानंतर मी कृषी दिनानिमित्त ऍग्रिकल्चर फार्मरसाठी एखादा प्रोग्राम घेतो, ज्याच्यामध्ये शेती विषयक किंवा रिलेटेड लँडस्केपिंग वगैरे असं असू शकतं. तर असे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात ज्याच्यामध्ये बघा खिशातून पैसे टाकून नाही करत, कारण फ्री आलेली ऑडियन्स तेवढी सिरियस नसते, त्यामुळे आम्हाला चार्ज करायला लागतं. पण त्याच्यामध्ये जे काही हॉलचं भाडं किंवा जेवण नाश्ता एवढीच कॉस्ट आम्ही करतो. नॉमिनल फीस असते 1,500, 2,000, 1,000 रुपये, आणि त्याच्यामध्ये आम्ही हे करतो, म्हणजे सोशल वर्कच म्हणा, फक्त पेड आहे ऑब्विसली. कारण म्हणतात ना की अगदी चकाकणारा हिरा जरी तुम्हाला रस्त्यावरती पडला तर तो असंच कुठेतरी ड्रॉवर मध्ये टाकलेला असेल, पण तोच पैसे देऊन काचेचा तुकडा चकाकणारा तुम्ही हिऱ्याच्या दुकानात घेऊन आलात तर तो मात्र की आणि लॉक मध्ये ठेवला जाईल. सो अगेन मनी बरोबर कमिटमेंट वाढते. म्हणजे फक्त मनी, लोक पैसे देत नाही तर पैशांबरोबर कमिटमेंट देतात. बरोबर. जर कमिटमेंट असेल तरच रिझल्ट मिळतात, आणि जर कमिटमेंट नसेल तर तो एंटरटेनमेंट सारखा प्रोग्राम होतो. लोक येतही नाही फ्री मध्ये असेल तर. हा माझाही तसा अनुभव आहे. त्यामुळे फ्री दिलंच नाही पाहिजे. इव्हन गव्हर्नमेंट आज फ्री देत आहे, फ्रीच्या मीही अगेन्स्ट आहे. कोणतीही गोष्ट फ्री मिळाली की त्याची व्हॅल्यू संपते. बरोबर. आणि ती व्हॅल्यू जर का म्हणजे लोकांना व्हॅल्यू समजली पाहिजे. तुम्ही एवढं छान व्हॅल्युएबल काम करताय तर त्याची व्हॅल्यू सुद्धा राहिली पाहिजे. तुम्ही तुमचा वेळ देताय, तुमचं नॉलेज देताय, आणि त्याची ती व्हॅल्यू आहे फीज. बरोबर. फीज इज नॉट अ पार्ट. पण यातला महत्वाचा भाग जो आहे की आता तुम्ही जो पहिला प्रोग्राम मला सांगितलात की फर्स्ट टाइम प्रॉपर्टी बायर, म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी बायर जो आहे, आज मोठ्या सिटीमध्ये अनेक लोक गावाकडून येत असतात, अनेक तरुणी सिटीमध्ये येत असतात, आणि आपलं विश्व म्हणजे आपलं नशीब आजमावत असतात. मग इथे आल्यानंतर त्यांचं स्वतःचं कोणतंही घर नसतं, कोणी इथे अवेलेबल नसतं. मग त्यांना स्वतःचं पहिलं घर करायचं असतं, फ्लॅट घ्यायचा असतो. मग असे जे काही फर्स्ट टाइम बायर्स आहेत, प्रॉपर्टी बायर्स आहेत, त्यांना बेसिक कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजेत? म्हणजे रेरा जरी आलं तरी आता तुम्ही जे उदाहरण दिलं त्यानुसार एखाद्या आर्किटेक्चर कडून काही गोष्टी बिघडू शकतात आणि तो प्रोजेक्ट थांबू शकतो. किंवा 100 वर्षापूर्वी ते 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती काहीतरी जमीन मालकानं काहीतरी लिहून दिलेलं आहे आणि त्यामुळे आज तो प्रोजेक्ट रखडला. आणि जेव्हा एखादा तरुणी आपल्या आयुष्याची सुरुवात करतो, नोकरी लागते आणि येणारा पहिला पगार कुठेतरी अशा घर घेण्याचं स्वप्न बघत त्या घरामध्ये इन्व्हेस्ट करतो, आणि जर का असं काही झालं तर खरं तर स्वप्न म्हणजे विखुरली जातात असं मी म्हणेन. तर अशा फर्स्ट टाइम बायरसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की कोणत्या गोष्टींची प्रिकॉशन घेतली पाहिजे, नेमकं काय पाहिलं पाहिजे याबद्दल थोडक्यात? ओके. आता बेसिकली कल्चर असं झालेलं आहे सर, जर तुमचं गावाकडे घर असून उपयोग नाही, तुम्ही जिथे कुठे एम्प्लॉयमेंट आहेत, म्हणजे तुम्ही पुण्यात करा, मुंबई करा किंवा कुठल्याही सिटीमध्ये, तिथं स्वतःचं घर असेल तर लग्नाला मुलगी देतात. किंवा आपण पण ऍज अ फॅमिली मेंबर मला बहीण द्यायची तर मी तेच प्रायोरिटी बेसिस बघेल. कारण रिअल इस्टेट ज्यावेळेस आपण बघतो ती इमोशनल ऍसेट आहे, म्हणजे स्टेबिलिटी दाखवते, ती सिक्युरिटी आपण म्हणतो. हा, तर ती रिअल आहे म्हणून त्याला रिअल इस्टेट म्हणतात. स्टॉक मार्केट सारखं फ्लक्च्युएट नाही होत. काल घेतलं होतं घर आज पडलंय परत अर्ध्या किमतीत झालं असं नाही होत. झालं तर थोडंफार डिप्रिशिएशन होतं स्ट्रक्चरचं, म्हणजे सिमेंट मातीचं. लँड कधीच डिप्रिशिएट होत नाही. सेकंड, जो सल्ला तुम्ही म्हणताय त्यामध्ये काय झालेलं आहे की पूर्वीची जी कल्चर आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पूर्वी काय होतं की सरकारी नोकऱ्या होत्या, लोकांच्या बदल्या व्हायच्या, आणि रिटायरमेंटचा आलेला पैसा घेऊन लोक घर बांधायचे जनरली, किंवा ज्यांच्याकडे खूप मोठा व्यापार आहे वगैरे वगैरे, 35-40 हा एज क्रायटेरिया होता घर घेताना. तिथं असा हा रूल नव्हता की तुमच्याकडे घर असेल तर लग्न होईल वगैरे, आधी ऍडजस्टमेंट होतं. आता प्रायोरिटी आणि प्रिफरन्सेस बदलले. मुलीची आवड निवड, मुलाची आवड निवड. बघ यांचा समजा आयटी सेक्टरला आपण पकडूया की 24-25 मध्ये तुम्हाला चांगलं पॅकेज मिळालंय वगैरे. आता दोघांचा जो प्रिफरन्स आहे तो प्रोबॅबली 2 BHK 3 BHK कडे सध्या ते कमवतात. पण डोंट नो की हे मंदी वगैरे कधी येईल. जसं आता ट्रम्पनी काहीतरी केलं म्हणून इथं स्लॅक दिसतोय, किंवा मी 3-4 लोकांसोबत बोललो तर ते म्हणतात की येऊ शकते 1-2 वर्षासाठी तरी स्लो डाऊन दिसतंय अंदाजे आयटी क्षेत्रामध्ये. तर याचा तुमच्या पूर्ण लाईफवर परिणाम होऊ शकतो, कारण तुम्ही 80%, 90%, 95% लोन कडे जाता, आणि हा ह्यूज बर्डन घेऊन जाता, आणि तो टेम्पररी नाहीये. अनलाईक की 2-5 वर्षात पेटून जाईल, हे 15-20 वर्ष 25 वर्ष तुमचं एज कमी असेल तर अगदी 30 वर्षापर्यंत लोन मिळतं.
तर या लोकांना सरळ साधं सिंपल भाषा सांगायचं तर आपण रेरा रजिस्टर्ड आहे का बघावा पहिला प्रिफरन्स. जर नसेल तर नादी नका लागू, कारण तुम्हाला स्वस्त मिळते म्हणून आपण कचरा नाही आणत म्हणजे रस्त्यावर. अगदी बरोबर आहे. तर मग फक्त स्वस्त हा क्रायटेरिया नसावा. हा, तुम्ही तुमची रेंज ठरवा. मी रेंज का म्हणतो, एक्झॅक्ट 55 लाखात मला हे भेटलं पाहिजे असं कधी होऊ शकत नाही. 55 ते 60 किंवा 50 ते 55 या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मिळू शकतात. मग तुम्ही गेल्यानंतर मार्केटमध्ये फिरा. आता लोकांना प्रॉपर्टी शोधायची कशी हेच माहित नाही. विशेषतः टायर 2 सिटी मधून जी लोक येतात किंवा खेड्यातून जी लोक इथे येतात ना, त्या लोकांना ऑनलाईन वर तेवढं इन्फ्लुएन्स कमांड नसते की प्रॉपर्टी ऑनलाईन जाऊन फिल्टर कसे लावायचे असतात वगैरे वगैरे, शोधायचं कसं हे माहित नसतं. ब्रोकर बद्दल निगेटिव्हच विचार केला जातो. बेसिकली त्यांच्या डोक्यात हे असतं की ब्रोकर मला चार्ज करेल, जास्त किंमत लावेल वगैरे. इथं चॅनल पार्टनर ही कन्सेप्ट आहे जी महारेरा एक्झाम पास्ट ब्रोकर्स आहेत, एजंट आहे, त्यांच्याकडे एक लायसन्स असतं प्रॉपर, आणि काही कमी जास्त झालं तर त्यांना जेल पण आहे 5 वर्षाची. त्यामुळे ते चिटिंग करण्यापासून परावृत्त असतात. पण ज्याच्याकडे रेरा सर्टिफिकेट नाही किंवा हे नाहीये, चिट इझिली करू शकतो. काही बोलून तुम्हाला फसवू शकतो किंवा खोट्या कमिटमेंट देऊन अंडर कन्स्ट्रक्शन विकला आणि रेडी परचेसच्या वेळेस तुम्हाला जे डिस्कस केलं होतं ते मिळणारच नाही. त्यामुळे चॅनल पार्टनर थ्रू जा असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर कम्पिटिटर अनालिसिस करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन, समजा लेटचे आपण एक एक्झाम्पल घेऊ की एक यंग कपल आहे, त्यांनी विचार केला की बाबा चला आता आपल्याला फ्लॅट पाहिजे, माझं बजेट एवढं आहे. आता तुमचा प्रश्न येतो की कुठे. मग एक जण समजा इकडे जॉब करतोय, एक जण दुसऱ्या लोकेशनला किंवा दोघं एकाच लोकेशनला, तर त्यांच्या प्रायोरिटीज काय, लोकेशन प्रिफरन्स काय. आपण ह्युमन इज अ सोशल अॅनिमल. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जर पिरंगुटला जन्मला किंवा तिथं जाऊन MIDC मध्ये जॉब करतो, तो उठून शिरूरला नाही जाणार सर ईस्टला, का तर तिथं स्वस्त मिळत आहे, किंवा तो दुसऱ्या टोकाला नाही जाणार, हडपसरच्या पुढे यवतला कुठे तर गेलाय आणि तो तिथं सेटल व्हायचा विचार करतो. असं होत नाही. आपण काय करतो, आपली जी वर्किंग नियर बाय, माझ्या जवळच्या लोकांनी कुठे घेतलंय, माझे गाववाले कुठे आहेत, माझे रिलेटिव्ह कुठे आहेत, मी कुठं काम केलंय, मला इथलं काय माहिती आहे वगैरे वगैरे, त्याच एरियात आपण डिसिजन घेतो. मग तिथंच असतो. तर मग त्या केसमध्ये काय होतं की तुमचं लोकेशन कन्फ्युजन होतं. आधी तुम्हाला वाटत असतं बाणेर मध्ये माझं घर असलं पाहिजे, का तर मी कोणाचं तर बघितलं होतं, मी फ्रेंडच्या घरी पार्टीला गेलो होतो किंवा माझ्या मित्रांनी इथं घेतलंय, मग तिथं. मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्या लोकेशनला जाता तिथं लक्षात येतं की बाबा हे आपलं आउट ऑफ बजेट आहे किंवा विदिन बजेट आहे. दोनपैकी एक पॉसिबिलिटी आहे. विदिन बजेट असेल तर मग यू कॅन गो विथ द मल्टिपल ब्रँड्स. रेरा वेबसाईटवर जाऊन फिल्टर लावू शकता, ऑनलाईन पोर्टल्सवर चेक करू शकता, ब्रोकर्स थ्रू एक्सप्लोअर करू शकता, ह्या पॉसिबिलिटी. आता बजेट नसेल तर एक तर तुम्हाला 2 पॉसिबिलिटी उरतात अजून. बजेट वाढवा, तर तिथं तुम्हाला मिळू शकतं. मग बजेट वाढवणार तर काय स्ट्रेच करणार, म्हणजे तुम्हाला जर EMI वाढणार आहे किंवा तुमचं डाऊन पेमेंट वाढवायचं, कुठून अरेंज करणार. याचं उत्तर सॅटिस्फाईड असेल तर ठीक आहे, पण जनरली याचं उत्तर नसतं लोकांकडे. हा, म्हणजे ही जी गावाकडे की आपण ऍडजस्ट करू, ह्याच्याकडनं घेऊ त्याच्याकडनं घेऊ, काहीतरी होईल, आणि मग ते अडचण येते आणि सगळंच फसत जातं बघ. कारण तुम्हाला हिडन चार्जेस पण असतात, सोसायटी फॉर्मेशन चार्जेस वगैरे सांगितलेले नसतात. कारण काय, तुम्ही जे डील करताय ते 2025 ला करताय लेट्स आहे, आणि 2028चं पोझिशन आहे, एक्सटेन्शन 1 वर्षाचं आहे रेराचं, म्हणजे 2029 पण उजडू शकतं लिगली. मग 2029 ला दुनिया बदललेली असते ना. तुमचे जे कॅल्क्युलेशन तुम्ही विचार केलेले आहे. इंटेरियर आजचं कोटेशन घेतलंय तुम्ही 2 BHK ला, एवढ्या कार्पेटला किती लागतं, कदाचित ते त्यावेळेस दुप्पट झालेलं असेल किंवा त्यावेळेस ट्रेंडच वेगळा असेल. तुम्ही जे आज विचार करताय ते मॅच होणारच नाही 3 वर्षांना 4 वर्षांना. महागाई बदललेली असेल, टॅक्सेशन बदललेलं असेल, मेंटेनन्स बदललेलं असेल, तर तुम्ही जे काही पॉकेट, तेवढ्या फ्रिक्वेंटली आपलं सॅलरी नाही वाढत. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने रिअल इस्टेट वाढते ना. आता खूप सारी डिबेट आहे याच्यामध्ये की बाबा मग मी 1 BHK बद्दल आपण बोलायचं झालं तर 1 BHK लॉन्चच होत नाही. तुम्ही जर मागचा 6 महिन्याचा इतिहास बघितला तर 1 BHKच्या प्रोजेक्टमध्ये हे फक्त आउटस्कर्टला आहेत, जिथे अफोर्डेबल सेगमेंट आहे, लेस दॅन 50 लाख रुपीज तिकीट साईज आहे. तिथं जे प्राईम लोकेशन आहे तिथं 1 BHK गायब आहे. म्हणजेच काय, लोकांची डिमांडच तशी आहे, त्यामुळे बिल्डरला तो डिसिजन घ्यावा लागतो. म्हणजेच लोकांची डिमांड 1 BHK शिफ्ट होऊन 2 BHK गेले. आता मिनिमम 2 BHKच पाहिजे प्रत्येकाला. 1 BHK मी ऍडजस्ट करतो असं कोण नाही म्हणत. आणि अटॅच वॉशरूम पाहिजे. म्हणजे 1 BHK जरी असेल तर 2 वॉशरूमची डिमांड असते, एक कॉमन आणि एक मास्टरला. तर हा एक्सपिरियन्स मधून येतो वेगवेगळ्या प्रोजेक्ट सोबत काम करून. हे कसं, मग ज्यांनी नाही काढलं त्याचं सेल होतच नाही किंवा हे होतं. आता या लोकांनी समजा 2 नंबरचं ऑप्शन पकडूया की बाणेरमध्ये गेले आणि यांनी कम्पिटिटर अनालिसिस केला, बजेट बसलं नाही, तर मग यांनी लोकेशन बदल नाही, पण ते लोकेशन रिलिव्हंट पाहिजे. इथं चूक होते सगळ्यात मोठी. काय होतं, बाणेर सोडून तुम्ही जर गेले मामोडीला, किवळे, गौंजेला, जिथं जायलाचा रस्ता नाही, किराणा दुकानासाठी तुम्हाला 4 किलोमीटर यायचं दूध दही घ्यायला, आणि किंवा मग अशा लोकेशनला गेलं की जिथं बिल्डिंग तर खूप सुंदर आहे, गेटच्या बाहेर गेलं की जंगलच आहे,
मग तिथं काही येऊ शकतं ना. शेजारचा प्लॉट आहे ना, तो गावाला आहे समजा, तो उद्या तिथं कत्तलखाना काढू शकतो, तिथं देशी दारूचं दुकान टाकू शकतो, डंपयार्ड काढू शकतो, भंगारवाला येऊ शकतो शेजारी, काही पण होऊ शकतं. तुम्ही तुमच्या गेटच्या मध्ये राजात. मग तुम्हाला जर जाताना स्लम क्रॉस करायची वेळ आली तर मग काय होणार? तुम्ही जे कॅल्क्युलेशन बघितले 4 भिंतीच्या आतले, नंतरचं काय सोसायटी किंवा नेबरहुड यू कॅनॉट कंट्रोल. म्हणजेच काही तर तुम्हाला कळलं पाहिजे काय पद्धती. कारण जिथं आपण स्वस्त बघायला जातो ना, तर तशी खूप सारी लोक विचार करत असतात. लक्षात घ्या, जिथं बिल्डरला पण माहिती की बाबा बिल्डर पण हेच करतात, स्वस्त लँड आहे का, हे आहे का, ते आहे का, पण त्याची एक व्हॅल्यू आहे. त्याच्या खाली जर तुम्ही उतरले तर तिथं रिस्क आहे सगळ्यालाच. मग तुम्ही जर समजा एखादं लोकेशन फायनल केलं तर लोकेशन मध्ये रेप्युटेड ब्रँड्स काय, त्यांची क्रेडिबिलिटी काय. बिल्डर फक्त रजिस्टर्ड आहे, पण त्याचा कितवा प्रोजेक्ट आहे हा, त्यानं पाठीमागे काय काम केलंय. बरं, काम केलं तर केलं. तुम्ही आता जर 70-80 लाख रुपये टाकताय तर जा 2 दिवस काढा वेळ आणि त्या जुन्या सोसायटीना व्हिजिट करा. त्यावेळेस त्या बिल्डरच्या कामाची लायकी कळेल तुम्हाला की आता चिरा पडल्यात, 5-6 वर्षाचं पोझिशन आहे, पाणी नाहीये, लोकांना जाऊन भेटले की तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉर्ट आउट आहेत की तुम्ही डिसिजन घ्यायचं का नाही. व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. फक्त ऑनलाईन बेसिस रिव्ह्यूज वर तुम्ही जाऊ नका, किंवा कोण तर सांगते म्हणून घेतलाय परत फसताय. आता काय होतं की आयस्टी नियर बाय NIBM, तर तिथं 2016 कॉर्पोरेशन मध्ये गेलाय, अजून पाण्याची पाईपलाईन नाहीये, काही नाहीये, ह्यूज मेंटेनन्स आहे, टँकरचंच बिल आमचं 2,500-3 हजार रुपये महिना जातं पर युनिट. तर या गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत ना बिल्डरच्या ब्रोशर मध्ये किंवा ह्याच्यामध्ये. प्रत्येक जण तर असं स्वप्न दाखवते की बाबा तुम्ही तर म्हणजे असं जगणार आहे की बस राजच तुम्ही आहे. पण नंतर आपल्या लक्षात येतं आपलं कोण ऐकायलाच नाही. इथे एकदा पोझिशन दिले तर बिल्डर फोन उचलायचे बंद करतो. सेल्स ऑफिस मध्ये सांगितलं जातं बीजे नंतरच्या डेट्स दिल्या जातात. सोसायटी मॅनेजर एकमेकांना लावलेली. आता सोसायटी म्हणजे काय आहे, 10 लोक एकत्र आली वेगवेगळ्या याच्यातून, ती एकमेकाला ओळखत नव्हती, एका सोसायटीमध्ये राहतात, पण 10 लोकांचा माइंडसेट हे वेगवेगळं आहे, काम करायची पद्धत वेगळी आहे. कोणी खूपच डिसिप्लिन आहे, कोण त्याला सिरियसच घेत नाहीये, वेळेवर येतच नाहीये, एकत्र निर्णय होत नाही. म्हणजे तुम्हाला लीड करणारी जी बॉडी आहे तीच एकमेकांना सांभाळून घेत नाही. मग अशा वेळेस काय होतं की डिझॉल्व करावे लागते सोसायटी वगैरे. तर हे प्रॉब्लेम्स त्या कपलनी किंवा त्या बायरनं जाऊन व्हिजिट करणं गरजेचं आहे. त्यानंतर वास्तू हा अविभाज्य घटक आहे रिअल इस्टेटमध्ये. तुम्ही काहीतरी स्वस्त मिळतं किंवा लेट्स तुमच्या बजेटमध्ये पण मिळतं आणि चुकीचं डिसिजन घेतलं सगळं, फक्त वास्तूला इग्नोर केलं, तर मग याचे लाईफ टाईमचे परिणाम भोगावे लागतात. कारण वास्तू काम करतं पण दिशा वगैरे बघणं किंवा लाईटच येत नाही, सफोकेशन होतं, खिडकीच नाही, खिडक्या छोट्या केलेल्या आहेत, किचन आहे पण तिथं चिमणी दिली आहे म्हणून खिडकीच नाही बनवलेली. मग तुम्हाला लॉंग टर्मचे डिसिजन्स होऊ शकतात, जे स्किन रिलेटेड किंवा श्वसन रिलेटेड होऊ शकतात. पण स्मोक तिथेच असतो, फक्त डोळ्याला दिसत नाही. असे पण बघितलेले आहेत की जिथं खूप आजारी लोक आहेत. ह्या बाहेरनी जाऊन तिथं बघणं गरजेचं आहे की ते किती मेंटेन राहतात, ज्या अम्युनिटी दिल्या खरंच जिवंत आहेत का त्या गेल्या. बरोबर. तर या पद्धतीने ते ड्यू डिलिजन्स करू शकतात. शेवटी माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जर एक कन्सल्टंट पाहिजे, समजा तुमचं फायनान्शियल मेंटेन करायचं आहे, तुम्हाला पण माहिती आहे की युट्यूबचा व्हिडिओ बघून मी ITR फाईल करू शकतो, तुम्ही तरी CA कडे जाता का, तर मग ही इज ऑथराइज्ड, त्याला नॉलेज आहे, काही चुकलं विकलं तर हे करणार. फक्त रिअल इस्टेट ब्रोकर बद्दल निगेटिव्ह संकल्पना आहे. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही एक ऍडवायझर घ्या, त्याला पे करायचं नाहीये एंड युजरला. प्रायमरी मार्केटमध्ये तुम्हाला ब्रोकरेज द्यायचं नसतं, मग तुम्ही त्याच्या नॉलेजचा वापर करा ना. कारण तुम्हाला जे दिसतंय एखाद्या कन्स्ट्रक्शनवर समजा 4 लोक काम करतात, तुम्हाला वाटतंय काम स्लो आहे पण चालू आहे, पण ती 4 लोक फक्त 4च आहेत 10 वर्षापासून, मागच्या 2 वर्षापासून, हे तुम्हाला माहित नाही. त्या ब्रोकरला माहित असते की 4 लोक याच मजल्यावर 2 वर्षापासून काम करतायत. फक्त आलेल्या वॉकिंग्सला दिसावं की प्रोजेक्ट बंद पडलेला नाहीये म्हणून काहीतरी टुक 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 चालू असतं, बस. हे रिअल लाईफ मधलं सांगतोय. म्हणजे खूप महत्वाचे काही मेसेजेस म्हणजे इथे होते. नॉर्मली हे जे काही तुम्ही आता इन्साइट दिले याचा विचार केला जात नाही. घर घ्यायचंय, माझ्या मित्राने घेतलंय म्हणून मी पण, मित्र सांगतोय आता तो ऑलरेडी घेतलेला आहे, तो अडकलेला आहे, तो म्हणतो की चांगलं आहे तू पण ये, आणि मग याच्यामध्ये मग हे होतं. म्हणजे मोस्टली तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडलात की गरज काय आहे, तुम्ही आता कुठे राहताय, मग तुमचा एरिया काय असला पाहिजे, तुम्हाला 2 BHK हवाय का 3 BHK हवाय, आणि तुम्हाला तो का घेताय, या काही गोष्टी, आणि त्याचबरोबर तुमचं रेरा रजिस्टर आहे का, त्याचबरोबर तुम्ही म्हणजे खरं तर ब्रोकरकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा आजपर्यंत वेगळा होता. तर तुम्हाला ऐकल्यानंतर लक्षात येते की ब्रोकर हा असला पाहिजे, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एक फॅमिली डॉक्टर ठेवतो, म्हणजे आजारी पडल्यानंतर ताप आला म्हणून स्वतःच गोळ्या खात नाही, तर आपण डायग्नोज करतो, डॉक्टरला कन्सल्ट करतो.
आणि मग आपण लवकर बरे होतो. अगदी तसंच इथे सुद्धा ब्रोकर हा कन्सल्टंटचं काम करतोय, त्या डॉक्टरचं काम करतोय, जो तुम्हाला राईट दिशा देणार आहे आणि त्याला काही गोष्टी माहिती आहेत. व्हेरी गुड. म्हणजे ह्या काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. त्याच्यात मी फक्त एक व्हॅल्यू ऍडिशन करतो की तुम्ही फक्त ज्यावेळेस सोसायटी बघता ना सर, सोसायटी सोबत कल्चर बदलतं, तिथली तिकीट साईज पण बदलते. मी एक एक्झाम्पल देतो. हा मेजर आलेला इश्यू आहे लोकांना पोस्ट परचेस. ओके. आता समजा तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं, ईएमआय सगळा कॅल्क्युलेट केलाय आणि तुम्ही राहताय आता रेंटवर. असं एक सिच्युएशन कन्सिडर करू की तुम्ही राहताय 15,000 रुपयाच्या रेंटवर आणि आता तुम्ही फायनल केलेले 60 लाखाचं कुठलं तरी युनिट. तुमचं फायनान्शियल्स ओके आहेत कन्सिडरिंग दॅट युनिट. आता लाईफस्टाईल इथे मध्ये येते, कारण तुम्ही एक अपग्रेड करताय, म्हणजे तुम्ही भाडेकरूवरून घर मालक होताय. त्याच्यासोबतच आता तुम्ही जिथं भाड्यानं राहताय ना, तिथं भाजीपाला स्वस्त आहे. 10 रुपयाला कोथिंबीर मिळते, 20 रुपयाला मेथी मिळते वगैरे. पण ज्या 60 लाखाची इथं लॅविश विथ अम्युनिटीज वाला प्रोजेक्ट जातात आणि त्याच्या बाहेर जे दुकान आहे ना, ती 10 रुपयाची कोथिंबीर 40 रुपयाला विकणार आहे. आता तुम्हाला कोथिंबीरसाठी 2 किलोमीटर जायचं का 3 किलोमीटर जायचंय का, किंवा रोज घेऊन जायचं. इथं खूप लोक फसतात सर. म्हणजे त्यांनी घर तर खूप चांगलं घेतलं, इंटेरियरवर अर्धा पैसा उडवलाय. आता त्यांच्याकडे स्ट्रगल डेली यूज मध्ये, कारण जी गोष्ट कांदे त्यांना माहिती आहे मार्केटमध्ये 20 रुपयाला किलो चालू आहे पण त्यांना 80ला घ्यायचे. ककडी 20 रुपये किलो चालू आहे पण त्यांना घ्यायचे 80 रुपयाला, 20 रुपये पाव किलो आहे. मग इथं पिळवणूक होते. समथिंग लाईक की बाबा, मग एक इंटरनल जो व्यक्ती जगलेला असतो, ती जी लाईफ त्याने प्रिव्हियस जगलेली ना, आता रोज पैसा काढायचा म्हटलं ना, मग हा कुठेतरी मिसमॅच होता. इव्हन याच्याबरोबर मला वाटतं की सोसायटी चार्जेस, आपण जेवढी मोठ्या सोसायटीत जातो तेवढे सोसायटी चार्जेस, जे की घर घेताना कन्सिडर केले जात नाहीत किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्षित असतो. त्याचबरोबर सोसायटी तुमची जेवढी मोठी आहे, नवीन सोसायटीज आहे, तर पालिकेचे तुम्हाला मिळणारे टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, त्याच्या पण व्हॅल्यूज वाढल्या जातात आणि म्हणजे खिशावरचा लोड इनडायरेक्टली तुमच्या वाढणार आहे. म्हणजे घर घेत असताना एवढ्या सगळ्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. हो, खूप छान. हे सगळं शेअर करत असताना मला एक गोष्ट जाणवत होती, तुम्ही रिअल इस्टेट बद्दल बोलताय, नवीन पहिलं घर घेताय, पण आज असं म्हटलं जातं की रिअल इस्टेटमध्ये काही मंदीचे सावट आहेत. मंदीचे सावट आहेत म्हणजे काय? पूर्वीचा काळ होता ज्याच्यामध्ये एक घर घेणं हे त्या माणसाच्या आयुष्यातलं खूप मोठं काम होतं. नॉर्मली जेव्हा आपण मोठ्या सिटीजमध्ये राहतो, तर सिटीजमध्ये जेव्हा हातात पैसा येतो त्यावेळेला लोकांना वाटतं की इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे रिअल इस्टेट. मग एक घर घेतलं, 2 घर घेतली, 3 घर घेतली, म्हणजे मुलगा एकच आहे बट माझ्याकडे ऑलरेडी 2 घर आहेत, राहतं घर आहे आणि हे सोडून परत इन्व्हेस्टमेंट घेतलेली 2 घर आहेत. म्हणजे एका व्यक्तीनं 3-3, 4-4 फ्लॅट्स घेतलेले आहेत. सो उद्या ज्या वेळेला पुढची जनरेशन येणार आहे त्यावेळेला या घरांचं काय होणार आहे? कारण प्रत्येक व्यक्तीनं जर का अशा इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्या आहेत, तर येणाऱ्या 5-10 वर्षात ज्यावेळेला प्रत्येकानंच घर घेतलेलं आहे, आता मी जेव्हा माझा मुलगा ज्यावेळेला लागेल त्याला घर घ्यायचं नाहीये, ऑलरेडी घर घेऊन ठेवलेलं आहे. माझी परिस्थिती, माझं घर नव्हतं, मला घर करणं ही माझी प्रायोरिटी होती. म्हणजे माझ्यासाठी मूलभूत गरजांमधला घर हा भाग होता. आताच्या पुढच्या जनरेशनला घर हे मूलभूत गरज म्हणून राहणारच नाहीये, ऑलरेडी 2-3 घरं असणार आहेत. मग ह्या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज वॅकंट राहणार आहेत. मग त्यावेळेला रिअल इस्टेटचे भाव येणाऱ्या 10 वर्षात कमी होतील का? कारण प्रत्येकानं अशा प्रॉपर्टीज करून ठेवलेल्या आहेत. त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण ज्या मोठ्या रिसर्च कंपन्या आहेत इंडस्ट्रीजमध्ये, जे त्याचं एक्झाम्पल सांगतो, CBRE, नाईट फ्रिंग, JLL, कुशमन वेकफिल्ड, या कंपन्या जगावर रिसर्च करतात की कुठे स्लो डाऊन वगैरे येणार आहेत. ॲज पर रिपोर्ट किंवा लोक पण गुगल करू शकतात, तर रिअल इस्टेट इन इंडिया 2030 मध्ये, तर तो आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी डॉलरमध्ये रीच करतोय, जी की GDP मध्ये 14% कॉन्ट्रीब्यूट करेल मिनिमम. ओके. हा, जी की आत्ता आपलं जे आहे ना 5,800 कोटीचा टर्नओव्हर आहे अंदाजे 2025 मध्ये रिअल इस्टेटमध्ये, आणि तो असेल 8,000 कोटी, म्हणजे 3,000 कोटीची ग्रोथ दिसते पुढच्या 5 वर्षामध्ये. आणि ही ग्रोथ कंटिन्युअस आहे 2034 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे स्लो डाऊन वगैरे येत असेल तर हा लोकल, मी परत रिपीट करतो, रिअल इस्टेट इज लोकल. बाणेर रिअल इस्टेट आणि हडपसर रिअल इस्टेट वेगवेगळं चालतं. येवलेवाडी रिअल इस्टेट आणि चाकण रिअल इस्टेट वेगवेगळं चालतं, कारण आजूबाजूचं सराउंडिंग तिथे इन्फ्लुएन्स करत असतं. चाकणमध्ये तुम्ही किती लॅविश मॉल बांधले तरी कमी पडलेले दिसतील, कारण पेइंग कॅपॅसिटी लेबर लोकांची आहे. दे आर नॉट IT पीपल की जिथं तुम्हाला लाखोचे पॅकेजेस आहेत, त्यामुळे ते अफोर्ड नाही करू शकत त्या सराउंडिंगला. वाईस वर्षा हिंजवडीमध्ये तुम्ही काहीतरी छोटं काढलं तर लोक जाणार नाही, तिथं त्यांना
डिस्पोजेबल इन्कम खूप जास्त आहे, तर त्यांना ती खर्च करायची. त्यामुळे पब रेस्टॉरंट हे तुम्हाला सेंट्रल पुण्यामध्ये खूप जास्त दिसतील, कारण तसा ऑडियन्स आहे. आता याचं एक्झाम्पल घेतलं तर अंधेरीमध्ये घेतो मी, मुंबईमध्ये डिमांड कमी आणि सप्लाय जास्त आहे, तर तिथं 30% करेक्शन म्हणतात आमच्या भाषेत त्याला. करेक्शन म्हणजे काय, की माझी 100 रुपयाची वस्तू होती, मी मार्केट 100ला करतो, पण मी 70ला द्यायची तयारी ठेवली आहे स्वतःहूनच बिल्डरनं. म्हणजेच काय, 30 लाखाचा डिस्काउंट समजा वरच्या भाषेत, किंवा हे मी 70ला देऊन मला एक्झिट करायची का, तर 70ला नाही दिलं तर मग मी डुबणार आहे, बर्डन येणार आहे, किंवा मग मी सर्वाईव्ह नाही करू शकणार आहे, बँकरप्सी येणार आहे मला. तर हे करेक्शन आहे ते 30 ते 35% सेंट्रल मुंबईत आहे. हेच हैदराबादमध्ये झालं मागच्या वर्षात. हायड्रा म्हणून एक प्रोजेक्ट लॉन्च केला आणि पूर्ण हैदराबाद मार्केट स्लो डाऊन झालं पूर्ण. पण हैदराबाद स्लो झाला म्हणून बँगलोरवर इम्पॅक्ट नाही, अजूनही रँक 1ला आहे, पुणे रँक 2ला आहे. तर मग आता हे का बरं ग्रोथ आहे, किंवा एक लोकांना सिंपल समजावं म्हणून आपण एक एक्झाम्पल घेऊ. मागच्या 6 महिन्याच्या घडामोडी तुम्हाला डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजे. इलॉन मस्क हा ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधला किंग, टेस्ला, भारतात येण्याचा विचार करतो, आणि तो भारतात कुठे येतो तर पुणे. का बरं, बीकेसीत मुंबईला गेला असता, बँगलोरला गेला असता, सगळीकडे गेला असता, तो पुणे चूज केलं. लक्षात घ्या, आता पुणे चूज केलं आणि त्यानं हायरिंग सुरू केलेली आहे मार्च महिन्यामध्ये. मागच्या पुणे घेतलं त्यानं, पंचशील टॉवरमध्ये घेतला. पंचशील ब्रँड आहे, लोकांनी डॉट कनेक्ट करावे. ठीक आहे, मी काहीतरी एक डेप्थ सांगतोय, ज्या डेप्थ पर्यंत पोहोचणं 99% ऑडियन्सला नाही समजणार आता, कारण मी जे बोलतोय ना 2030 सांगतोय, 2025 मध्ये बसून. ट्रम्प एकदम उतरतो आणि भारतातला पहिला कमर्शियल टॉवर लॉन्च करतो लुल्लानगरमध्ये. ठीक आहे, ट्रम्प परत दुसऱ्याला घेतो आणि मुंडवामध्ये त्याचा रेसिडेन्शियल हाय एंडचा जो लुल्लानगर सोबत आहे तो ट्रिबेका ब्रँड सोबत केलेला आहे, आणि जो मुंडवा सोबत आहे तो कुंदन स्पेसेस डेव्हलपर सोबत केलेला आहे. आता तिसरं सगळ्यात मोठं जगावर राज्य करणारी कंपनी आहे ब्लॅकरॉक, त्याची सबसिडियरी आहे ब्लॅकस्टोन हेडक्वार्टर बँगलोरमध्ये. ब्लॅकस्टोन कोलते पाटील सारखा रिनाऊन असलेला प्लेअर, लिस्टेड प्लेअर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये 66% स्टेक घेतं, 1800 कोटी. हे सगळे 30 मार्च पूर्वी आहे. एप्रिल महिन्यात यात काहीच नाही झालेलं. तुम्ही जर बघितलं तर हे मोर ऑर लेस 1 डिसेंबर ते 31 मार्च 2025च्या मधल्या 4 महिन्यात झालेल्या इंटरनॅशनल घडामोडी आहेत. सगळे फोकस पुण्यावर आहे. जर पुणे बुडणार असतं तर हे इंटरनॅशनल प्लेयर येतील का? ब्लॅकस्टोन एवढे 1800 कोटी रुपयाचे स्टेक घेईल का? म्हणजेच काय, इथं काहीतरी मोठं होणार आहे जे तुम्ही इमॅजिनच्या पलीकडे आहे. म्हणजे ते मी कॅमेरावर बोलू शकत नाही, ते मला माहिती आहे. पण मुंबईला वाढायला स्कोप नाही, कारण समुद्र आलाय. मुंबई पुण्याच्या दिशेने वाढते. तुम्ही नीट बघा, ते कोकणात पण जात नाही अलिबागच्या पुढे, लक्ष द्या. आणि इकडे कर्जतच्या पुढे, इकडे नगरकडे पण जात नाहीये. ती दिशा काय, ते पुणे आणि मुंबई हे मोर ऑर लेस 2028ला कनेक्टेड असतील. म्हणजे आता डिस्टन्स किती राहिलंय? मुंबई 3.0 लॉन्च झाला, तो पनवेलमध्ये अर्धा येतोय. तळेगाववरून 1 तासात आपण पोहोचतो नाही MIDC एअरपोर्टला नैनाच्या. म्हणजेच काय, मिसिंग लिंक रोड प्रोबॅबली ऑगस्टची तारीख आली आहे, ऑगस्टला लॉन्च होत आहे गडकरी साहेबांच्या हस्ते. अर्धा तास ड्युरेशन कमी होणार आहे. म्हणजेच पुण्यातून मी जर चांदणी चौकातून बसलो तर डायरेक्ट मंत्रालय 1.5 तासात आहे, नॉनस्टॉप, विदाऊट स्पीड ब्रेकर आणि सिग्नल. मग आता ही जर लिंक देत असेल तर ही लोकांसाठी नाही चालू आहे बॉस. तुम्हाला वाटेल हे सगळं सामान्यांसाठी चालू आहे, याला गरजच नाहीये. त्याला अर्धा तास आधी पोहोचून काय करायचंय? मग बुलेट ट्रेन किंवा मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे ना, कशी जाणार आहे रूट, तुम्हाला थोडं स्टडी करावं लागेल. हा वरून गेम चालू आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये पण एवढंच सांगू शकतो, बिंग अँड कोच किंवा ऑथर, मला याच्या पुढे बोलता येणार नाही, की बाबा याच्यात खूप मोठे लोक आहेत आणि ते इथं इन्व्हेस्ट करताय. तुम्ही विचार करा की सगळं दुनियादारी सोडून ट्रम्प सारखा व्यक्ती येतो आणि पुण्यात लॉन्च करतो. का बरं तो नाही दुसरीकडे NCRला लॉन्च करत आहे, इकडे नाही करत आहे? तो इथं जर इन्व्हेस्ट करत असेल तर इथं काहीतरी आहे ज्याची ग्रोथ. पण एवढं सजेशन आहे, ही हिंट आहे लोकांना, की तुम्ही जर आत्ता नाही परचेस केलं तर तुमच्या आवाक्याच्या बाहेर जाणार आहे रिअल इस्टेटमध्ये जी इन्फ्लेशन किंवा जी ऍप्रिसिएशन मिळणार आहे ना, हे पुढच्या 5 वर्षामध्ये. ज्या प्लॉट मी स्वतः बानेरमध्ये मोहननगरला 2012ला प्लॉट विकत होतो, तो 2200 रुपये सांगून आम्ही 1700 रुपयाने डील करायचो. आज 15,000 रुपये रेट चालू आहे सर, जे 2000 रुपये रेट होता. जर 6-7 वर्षात एक लोकेशन वाढू शकतं, तर अजून खूप लोकेशन्स असे आहेत हॉटस्पॉट जिथं तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, की तुम्ही जर आज नाही बाय केलं. लोक काय करतात, म्हणजे पुढे ढकलतात की बाबा नाही, माझा पगार वाढल्यावर मी घेऊ. अरे पण तोपर्यंत ती प्रॉपर्टी त्याच किमतीला राहील अशी गॅरंटी आहे का तुम्हाला? नाही.
आणि हे स्टॉक मार्केट नाहीये. तुम्ही जर ती परचेस नाही केली तर तो लोकेशन सॅच्युरेट होणार आहे. म्हणजे ती सोसायटी तुमच्यासाठी थांबणार नाही, तो बिल्डर तुमच्यासाठी थांबणार नाही. स्टॉक एक वेळेस तुम्ही 200 रुपयाचा 400 रुपयाला विकत घेऊ शकाल, पण घेण्याचा ऑपॉर्च्युनिटी देऊ शकता तो. पण रिअल इस्टेट देत नाही, सेकंड चान्स देत नाही रिअल इस्टेट. जो प्लॉट गेला तो गेलाच. म्हणजे हे बिल्डर किंवा कमी आहेत. खूप सुंदर. याच्यामध्ये मला एक गोष्ट अजून एक सांगायची होती की मी काही दिवसापूर्वी एक इंटरव्ह्यू घेतला फायनान्शियल लिटरसी किंवा फायनान्स कोच करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा. तर त्याच्यामध्ये खरं तर भारतामध्ये म्हणजे इन्व्हेस्टिंग पार्टनं जर आपण रिअल इस्टेटकडे पाहिजे झालं तर 4 इन्व्हेस्टिंगचे त्यांनी सेक्टर सांगितलेले आहेत. एक तर रिअल इस्टेट आहे, त्यानंतर तुमचं गोल्ड आहे, त्यानंतर इक्विटी आहे आणि त्यानंतर तुमचं चौथं एफडी किंवा फिक्स्ड जे आहेत. असे 4च सेक्शन्स आहेत. सो याच्यामध्ये ओव्हरऑल जर सर्वे बघितला तर रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल किंवा फिक्स्ड ॲसेट्स असतील तर याच्यामध्ये मिळणारे रिटर्न्स हे सर्वसाधारण 7 to 8% किंवा महागाईच्या रेटच्या बरोबरीनं आहेत किंवा 1% जास्त आहे. आणि तेच जर इक्विटीकडे पाहिलं तर इक्विटीमधलं अगदी 12-13% ॲव्हरेज ह्या आसपास जातात. सो रिअल इस्टेटला या सेक्टरमध्ये म्हणजे शेअर मार्केट आणि रिअल इस्टेट या दोघांचा जर विचार केला किंवा या पद्धतीनं मांडणी केली तर कुठेही थोडंसं इक्विटीकडे लोक डायव्हर्ट होतील किंवा आज होताना जाणवतंय हे सुद्धा आपल्याला. मग रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणून काय बघितलं पाहिजे? पहिली याची एक सिंपल आन्सर असं असेल की अर्धवट नॉलेज. आता मी असं ब्लेम नाही करत की बाबा फायनान्शियल आहे म्हणून ते फायनान्शियल प्रोडक्ट. प्रत्येकाचे आपले प्रोज अँड कॉन्स आहेत. म्हणजे प्रत्येकाचे याच्यामध्ये समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल 1 by 1 घेतो मी. एफडी मध्ये काय आहे की तुम्हाला एज्युकेट असणं गरजेचं नाही. तुम्हाला माहिती आहे की बाबा मी आज 100 रुपये लावतो तर मला 106 रुपये मिळणार आहे वगैरे. सो अँड सो ड्युरेशन आहे. तुम्ही पैसे डिपॉझिट करत घेऊन येता. प्रोसेसमध्ये एंगेजमेंट नाही, इन्व्हॉल्वमेंट नाही. तुम्हाला डेली उठून बघायची गरज नाही मला बँक देणार आहे का नाही किंवा बँकेत जाऊन भेटायचं नाही वगैरे वगैरे. संपला. म्हणजे काय एकदम सिंपल गणित आहे. तुम्ही एक अमाऊंट लावा, वाई घेऊन जावा. सिंपल. आता येऊया आपण गोल्ड खूप चढलं, परत आता पडतंय किंवा ते अगदी 50,000 पर्यंत येतील अशी लोकांची म्हणजे मान्यता आहे. की ते येईल नाही येईल हा पुढचा विषय आहे. पण गोल्ड हे कॅरी नाही करू शकत एखादा इन्व्हेस्टर. म्हणजे तो 10 कोटी रुपये एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे 10 कोटी रुपये लावले आणि गोल्ड घेऊन फिरतोय गाडीमध्ये आणि चोरी होऊ शकतं. लॉकरमध्ये ठेवले ते बँकच बुडू शकते. काही पण होऊ शकतं. म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे 50-50 आहे माझ्या दृष्टीने. मी 51 पण म्हणत नाही पण 50-50 आहे. याच्यामध्ये काय होऊ शकतं की प्युरिटी आपल्याला कळतच नाही ना बॉस. म्हणजे तुम्हाला दिलेलं गोल्ड मधून लोखंड आहे का काय ते कसं कळणार? तुम्ही वजन मोजून घेतलंय. कदाचित ते रिप्लेस करताना किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही शॉक लागू शकतो. असं खूप एक्झाम्पल आहेत की ज्यांना दिलेलं आहे प्युरिटी दिलेलं आहे किंवा मोठे मोठे ब्रँड पण गायब होतात, इंग्लंडला पळून जातात वगैरे. आता त्यांनी ज्यांना दिलं होतं ऍज अ सिक्युरिटी म्हणून ते लोक कोणाकडे जाणार? कारण इथं पण मग जर अशुद्ध असेल तर मग तुम्ही मार खाल्लेला आहे. याच्यामध्ये मेकिंग चार्जेस खूप डेंजर असतात. म्हणजे जर तुम्ही एखादं लेडीज आहे समजा त्यांनी एखादं ऑर्नामेंट बनवून घेतलं 10, 20, 22% गेले. लाखाला 20,000 रुपये तर तुम्ही इथंच मातीत आहे. ते बुडणार आहे ते नंतर. तुम्ही आधीच बुडले 20-22,000ला. म्हणजे काय आहे की हा पर्सनल कॉल आहे रादर. काही लोकांमध्ये ट्रॅडिशनली खूप मान्यता आहे याला की बाबा हे प्रतिष्ठेचं प्रतीक आहे किंवा धनदौलत असावी घरामध्ये म्हणजे सोनं असावंच किंवा लोकांचा तो ट्रेंड आहे. काही लोकांना फॅशन म्हणून किंवा ज्वेलरी म्हणून मिरवण्याचा ट्रेंड असतो. तर त्यात आपण बोलू शकत नाही. पण इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू मला एवढंच कळतं की रिटर्न्स काय मोठे 8 ते 10% रिटर्न्स आहेत त्याचे. पण एफडी बघितलं 6 ते 7% रिटर्न्स देतात. सिनियर सिटीजन्सला ते 8% देतात. तिसरं येतो मी इक्विटी हा काय आहे? अनएज्युकेटेड लोकांसाठी तो जुगार आहे. एज्युकेटेड लोकांसाठी पेशन्स गेम आहे. म्हणजे तो पण इमिडिएट रिझल्ट नाही ना. ते काय होतं सर म्हणजे म्युच्युअल फंड तुम्ही म्हणता 15-20 वर्षांना मला IRR 15% 14% मिळेल आणि मग रिअल इस्टेट ठेव 15 वर्ष तुम्हाला तेवढेच रिटर्न्स मिळणार आहे. इथं गणित काय होतं? घर या एका ऍसेट पोर्टफोलिओला रिअल इस्टेटमध्ये घर हा रिअल इस्टेट नाही ना, सगळंच रिअल इस्टेट आहे. म्हणजे तुमचा मॉल, शॉप, ऑफिस, तुम्ही जिथं जाताय ते रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिज वगैरे सगळं रिअल इस्टेटमध्येच येतं. आता यांनी काय उचललंय किंवा सोशल मीडियाने काय उचललंय की घर उचलायचं मग मी 1 कोटीच्या ह्याला 15,000 रुपये भाडं देतो वगैरे. अरे पण ही इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे. ही लॉजिकली तो सेल्फ यूज आहे. हा ज्यांनी 1 कोटीचं घर घेतलं त्यांनी तो 15,000 रेंट मिळणार आहे म्हणून नाही घेतलेला ना.
किंवा तसा जर इन्व्हेस्टर असेल तो बावळट आहे. मग सिम्पल, कारण घर ही सेल्फ यूज, इमोशनली कनेक्ट आहे. माझी मुलाची शाळा जवळ असली पाहिजे, मला या अमेनिटीज असल्या पाहिजे. आई वडिलांना मला समजा एखाद्याचं असतं की वरून बघितलं चक्कर येते, मला फोबिया आहे वगैरे, तर मग मी ग्राउंड फ्लोअर प्रिफर करतो वगैरे. म्हणजेच काय, इथं 80% मी सरेंडर कुणाला इमोशन्सला आहे, 20% लॉजिक आहे की बाबा मला चांगला ब्रँड मिळाला पाहिजे, ट्रस्ट असला पाहिजे वगैरे वगैरे. आता मी तुम्हाला रिअल इस्टेट मधले टूल सांगतो. REIT, फ्रॅक्शनल ओनरशिप, 12 ते 14% हे पण देतात. 1-1.5 लाखाने एंट्री आहे तुम्हाला. मग असं हे जे सांगतात ना, हे अर्धवट सांगतात. म्हणजे REIT काय आहे, माझा रिसर्च पेपर पण आहे त्याच्यावर. तर फ्रॅक्शनल ओनरशिप मध्ये सेबी रेग्युलेटेड आहे. तुम्हाला 500 कोटीचं डिपॉझिट ठेवावं लागतं ज्या बिल्डरला. आपल्या इथे 4च आहेत, माइंडस्पेस एक आहे, त्यानंतर एम्बेसी एक आहे, त्यानंतर ब्लॅकस्टोन एक आहे, आणि चौथी आता कुठली लॉन्च झाली माहित नाही, पण 4 आहेत सेबी रेग्युलेटेड. आता याच्यामध्ये तुम्हाला 12 ते 14% रिटर्न्स मिळणार आहे. ए ग्रेड कमर्शियल प्रॉपर्टीज मध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहे, आणि तुमची फिजिकल ऍसेट असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर बघायचं की माझं ऑफिस कुठे आहे तर तुम्ही जाऊ शकता. इट इज नॉट ए रिअल इस्टेट म्युच्युअल फंड, इट इज अ फिजिकल ऍसेट मॅनेज्ड बाय प्रोफेशनल्स. आणि तुम्हाला डिव्हिडंड पण मिळतं आणि रिटर्न्स पण मिळतात. रिटर्न्स तुम्हाला मी 100% सांगतो, हे मोर ऑर लेस इक्विटीच्या किंवा त्यापेक्षा जास्तच मिळतात. कारण याच्यामध्ये दिवसाला खाली नाही होत. फॉर एक्झाम्पल, ए ग्रेडचा बिल्डर आहे आणि त्याची 20,000 रुपये पर स्क्वेअर फीटची माझी प्रॉफिट नाही, खरेदी आहे, तर मग ती 19,000 होत नाही कधीच. ती 21,000 होऊ शकते किंवा 20,000ला थांबू शकते. आय एम नॉट सेइंग की ते वाढेलच, थांबेल, पण ते उतरणार नाही. कारण काय, ज्या पद्धतीने आपण रिअल इस्टेटला बघतो किंवा ज्या पद्धतीने रिअल इस्टेट ट्रेंड सुरू आहे ना, आता लक्झरी रिअल इस्टेटला खूप डिमांड आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रीमियम मध्ये लावता तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट रिटर्न्स पण. आता याची 2 उदाहरणं सांगतो मी. हा झाला एक घर इन्व्हेस्टमेंट मधून बाहेर काढा, हा इमोशनल डिसिजन आहे. आता तुम्ही REIT मध्ये जाऊ शकता किंवा वॅकेशन रेंटल्स मध्ये जाऊ शकता. एक एक्झाम्पल घेतो. मी आता रिसेंटली लोणावळ्याला व्हिजिट केलं. एक घर आहे जे साधारण 1 कोटीला आहे, ठीक आहे, आणि तिथं 12,000 ते 10,000 रुपये पर नाईटचे रेंटल मिळतात. आता हे वेगवेगळे एजंट आहेत, त्यांनी ब्रोकरेज घेतात, किंवा एक ग्रुप ऑफ आला किंवा फॅमिली आली, कॅम्पस आला, किंवा समजा 3-4 कपल्स एकत्र आले आणि त्यांनी बंगला हायर केला, तर 12,000 रुपये ते स्पेंड करतात. सॅटर्डे संडे फुल असतं. पवना किंवा लोणावळा किंवा महाबळेश्वर किंवा कुठलेही कॅम्पस, आपण जर तसं कल्चर बघितलं तर. म्हणजेच काय, 1 कोटीचं जर हे आहे, मी 50% ऑक्युपन्सी पकडतो, 365 दिवसात 180. मी वर्स्ट सिनारिओ 30% ऑक्युपन्सी पकडतो 100 दिवस, तरी पण तुमचा 1 लाखाचा ऍव्हरेज निघतं. 1 कोटीला 1 लाख रुपये म्हणजे 10% रिटर्न दिला एका घरानं. आता मी याला कमर्शियल पण नाही केलं. आय एम पेईंग रेसिडेन्शियल प्रॉपर्टी टॅक्स, आय हॅव होमस्टे लायसन्स, आणि मी इथं एक्सपेन्सेस, प्रॉपर्टी टॅक्स पण माझा तोच आहे. माझा लाईट बिल पण रेसिडेन्शियल युनिट प्रमाणे जळणार आहे. तुम्ही कुठे लावताय याच्यावर गेम बदलतोय. लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की ते घेतायत ऍसेट महाग आणि चुकतोय गणित. आता मी परत अजून एक क्लिअरिफिकेशन देतो याच्यामध्ये. जर तुम्ही घर कॉलेजच्या शेजारी घेतलं आणि तिथं फॅमिलीला रेंट आउट केलं, तर ती फॅमिली तुम्हाला किती देणार आहे? 2 BHK 10-15,000 20,000 रुपये. तिथं त्याच घराला जर 2 BHK ला कन्वर्ट करून, किचनला कन्वर्ट करून तुम्ही बर्थ टाकले आणि PG बनवलं, तर पर हेड तुम्हाला 5-6,000 प्रमाणे 40,000 त्याचेच मिळणार आहेत. म्हणजेच काय, माझा बिझनेस मॉडेल, बिझनेस सेन्स असणं गरजेचं आहे इन्व्हेस्टरला. तुम्ही काय घेता आणि कसं बनवायचं, कारण त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस केले, तुम्ही वॉशिंग मशीन किंवा हे ठेवलं, वायफाय दिलं, टीव्ही ठेवला वगैरे, तर तुमची PGची किंमत दुप्पट रेंट येणार आहे त्याच महिन्यात. म्हणजे जो EMI ला जर काउंटर करत असेल, EMI तुमचा 35,000 आहे, 50 लाखाचं घर आहे, 35,000 EMI घेतलाय 80 लाख रुपयाच्या 80% याच्याप्रमाणे, हा, तर 35,000 रेंट EMI असेल आणि तुम्हाला 40,000 रेंट मिळतो, तर तुमची प्रॉपर्टी 0 मध्ये एन्जॉय करताय तुम्ही लाईफ टाईम. शिवाय प्रॉपर्टी अप्रिसिएशन वेगळं आहे, जे हे फायनान्सवाले कॅल्क्युलेटर्स नाही करत. हे त्यांनी घाणच ठेवले हे वाचू. ते फक्त येणारा रेंटलाच पकडतात. अप्रिसिएशन कोण कॅल्क्युलेट? मला सांगा, जर कुठलाही ट्रेंड, मॅजिक ब्रिक्स, 99 एकर हाऊसिंग, नो ब्रोकर, हे जे प्रॉपर्टी पोर्टल्स आहे त्याच्यावर तुम्ही जायचं, त्याच्यावर प्राइस ट्रेंड हा एक ऍपचा ऑप्शन आहे, म्हणजे वेबसाईटवर. तिथं जायचं, प्राइस ट्रेंडमध्ये तुमची लोकॅलिटी टाकायची, जे काही तुम्ही वाघोली असाल, बानेर असाल किंवा कुठलेही तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असाल, तिथं तुम्हाला मागच्या 10 वर्षाचा रेकॉर्ड दिसतं की पर स्क्वेअर फीट रेट काय आहे. पडला असेल तर मायनस मध्ये दाखवतं, रेट दाखवतं, वाढला असेल तर. आतापर्यंत मी जेवढं ऑब्झर्वेशन आहे तिथं 10 किंवा 8% वाढलेलं आहे पुण्यात तरी, एव्हरी लोकॅलिटी. म्हणजे जर तुम्हाला एवढं कॉन्फिडंटली रिसर्च डेटा सांगत असेल तर तुम्ही एखाद्या इन्फ्लुएन्सरला करा फॉलो, पण त्याला त्यातलं नॉलेज पाहिजे. कारण काय होतंय, ते जे बोलतायत ना ते सगळीकडे ऍप्लिकेबल नाही. कारण मी जे सांगितलं ते कदाचित कॉलेज किंवा इथं PG चालू शकतो. तुम्ही म्हणाल मी फुल रेसिडेन्शियल सोसायटीत घेतलंय पिरंगुटला,
आता तिथं कसं काय पीजी मिळेल? तिथं लोकांची पेइंग कॅपॅसिटी नाहीये किंवा त्या पद्धतीचं कल्चर नाहीये. टायर 2 सिटीमध्ये फ्लॅट सिस्टीम अजून पण एक्सेप्टेड नाहीये बऱ्याच ठिकाणी. बैठी घरं किंवा G+1 घर याला मान्यता आहे. म्हणजेच काय, सगळीकडे सगळं चालेल असं नसतं. तुम्हाला त्या म्हणून तर मी म्हटलं की क्लॅरिटी पाहिजे की मला काय करायचंय, मला घर घ्यायचंय, मला इन्व्हेस्टमेंट करायचं. बरं, इन्व्हेस्टमेंट तर काय फॉर्मॅटमध्ये करायचं आहे? उद्या जर मी म्हणलं होमस्टे करायचं तर तिथं किचन कोण मॅनेज करेल, तिथं केअरटेकर कोण असेल, सिक्युरिटी कशी मॅनेज करेल, उद्या काय क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली तर पोलीस स्टेशनला मी चक्रा मारू शकतो. म्हणजे हे नुसतं वर दिसतं तसं गणित नाहीये. यू शुड थिंक ऑल पॉसिबिलिटीज बिफोर टेकिंग एनी डिसिजन. मग ते स्वतः सेल्फ यूज असेल, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा मग तुम्ही तिसरा बिझनेस प्लॅन म्हणून त्याला युटिलाइज करत असाल. ग्रेट. म्हणजे खऱ्या अर्थानं रिअल इस्टेट सुद्धा तुमचं इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू खूप चांगला ऑप्शन आहे. फक्त तुम्हाला ते सिलेक्शन करता आलं पाहिजे. डोळे झाकून बुडणाऱ्या स्कीम मध्ये पैसे लावताय तर निश्चितच त्याचा चांगला तुम्हाला कुठेतरी ऍडव्हर्स इफेक्ट मिळणार आहे. पण थोडंसं डोकं चालवलं आणि अशा प्रकारच्या काही ह्या डेव्हलपमेंट कुठे होत आहेत किंवा रिसर्च थोडासा केला, थोड्याफार काही गोष्टी चेंज केल्या तर तुम्हाला रिअल इस्टेट सुद्धा खूप चांगला ऍसेट बनू शकतो तुमच्यासाठी. मोस्टली रिअल इस्टेटला म्हणजे जर ऍसेट आणि लायबिलिटी जर आपण पाहिल्या तर ऍसेट आणि लायबिलिटीमध्ये सेकंड घर किंवा राहतं घर सुद्धा लायबिलिटी म्हणून बघितलं जातं. याबद्दल तुमचं मत काय? आता मग ते तुम्ही रस्त्यावर राहा. मग माझं सिंपल म्हणणं आहे की मग घरात राहू नका. जर तुम्हाला प्रत्येक गोष्टी, तर कसं होतं, एखाद्या आईनं मुलासाठी केलेला उद्योग म्हणा, आपण ते काय असेल, लाड पुरवणं म्हणत असेल वगैरे वगैरे, ह्याला तुम्ही पैशात मोजू शकत नाही ना. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की इमोशनल डिसिजन आहे. एखाद्या वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी केलेली तडजोड आणि तिच्या नावावर घेतलेली एखादी प्रॉपर्टी, ह्याला तुम्ही पैशात नाही मोजू शकत. नाही, शेजारचा प्लॉट 18% अप्रिशिएट झाला, तुझा 17 झाला, तो म्हणतो मी चुकीची डिसिजन घेतला, असं नाहीये. त्याच्या डोक्यात काहीतरी कॅल्क्युलेशन्स आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या क्वेश्चनला अजून एक दुजोर आहे. ऑनलाईन चालू असतं की 1 कोटीची कशाला इन्व्हेस्ट करायचं, आपण भाड्यानं राहू, मग 15,000 रुपयावर राहा. अरे पण त्याने विकत घेतल्याशिवाय तू भाड्यानं कोणाकडून घेणार? कोणीतरी. आता त्याच विकत घेणाऱ्यानं जर हा व्हिडिओ बघितला, तो म्हणला की एवढं लॉस मध्ये आहे का मी, आणि तो त्याने जर सिरियस घेतलं इगोवर, तर तुम्ही रस्त्यावर राहणार आहे का? ग्रेट. आपण शेवटचे काही प्रश्न घेणार आहोत आज. म्हणजे म्हाडाकडून काही वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये फ्लॅट दिले जातात. सो हे अनेक लोकांना म्हणजे त्यातले फर्स्ट होम म्हणून त्यांना घर मिळतात. सो काही वेळेला ही लोक घरं घेतात आणि ते कुठेतरी सेल करतात किंवा भाड्याने देतात आणि हे परत जिथे राहतात तिथेच राहत असतात. अशा प्रकारे बरेचसे काही किस्से बघायला मिळतात. तर याच्यात 2 प्रश्न असतात की एक, म्हाडाकडून मिळणारं घर खरंच त्याच क्वालिटीचं असतं का की जे बाकीच्या लोकांना दिलं जातं? म्हाडाकडून कमी रेटमध्ये मिळतंय म्हणून त्याच्या क्वालिटीमध्ये काही फरक असतो का? हा पहिला प्रश्न आहे. सेकंड प्रश्न की ते घर घेतलेलं, म्हाडाकडून मिळालेलं घर भाड्यानं देऊन हे जर का आईवडिलांच्या घरात किंवा दुसरीकडे कुठे राहत असतील तर ते अलाउड आहे का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की पूर्वी म्हाडाची घरं स्वतः म्हाडा बांधत होता. आता ते टेंडर प्रोसेसवर काम चालतं आणि दुसऱ्या वेंडरला ते आउटसोर्स केलं जातं. त्यामुळे क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. नो डाऊट की खूप स्वस्त कच्च्या क्वालिटीची घरं बांधली जातात. याच्यामध्ये कसं असतं की 38,000 स्क्वेअर फीटच्या वर जर प्लॉट असेल तर म्हाडा एंट्री करतात, म्हणजे तिथं म्हाडा द्यावे लागतं. पण याच्यावर बिल्डर काय करतात, मग फेज वाईज दाखवतात. 20,000 स्क्वेअर फीट मध्ये एक फेज आहे वगैरे. एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर मग मॅन्डेटरीच आहे, तुम्हाला ॲज अ प्रोजेक्ट म्हणून तुम्ही रेरामध्ये सँक्शन करतात म्हाडा एंट्री. पण जनरली बिल्डर याचा एंट्री आणि एक्झिट ऍक्सेस वेगळा ठेवतो. म्हाडाचं आणि ह्या प्रोजेक्टचं तसं डायरेक्ट कनेक्शन येऊ शकत नाही. आता ज्या फॅसिलिटीज दिल्या जातात त्या एकदमच कुचक्या असतात. हा म्हाडाच बाबतीत नाही, सारे प्रोजेक्ट मध्ये पण हेच होतं. लिफ्ट एकदम 3rd क्लास क्वालिटीची आहे किंवा कारण त्या पद्धतीने त्यांना माहित असतं की इथं राहणारा ऑडियन्स आहे ना, हे अफोर्ड नाही करू शकणार, नंतर मेंटेन नाही करू शकणार किंवा लोक एकत्र येऊ शकत नाही. कॉम्पॅक्ट घर असतात त्यामुळे फार जास्त काही असं खर्च येत नाही तिथे युनिट वाईज. आणि टेंडर प्रोसेस असल्यामुळे आपण समजू शकतो किंवा इथं भ्रष्टाचार होतो आणि खूप जास्त प्रमाणात क्वालिटी कॉम्प्रोमाइज केली जाते. ओके. तर हे फॉर शुअर आहे की तुम्हाला, आता मी एक एक्झाम्पल देतो. अमनोराच्या शेजारी एक गार्डन आहे, त्या गार्डनच्या मागे एक सोसायटी आहे, त्यांना 2 BHK 1,05,00,000 ऍडव्हर्टाईज केलाय, मोठा बॅनर आहे, आणि त्याच्या शेजारी म्हाडा 19 लाखात मिळतं, तेवढंच कार्पेट. तर मग आता तुम्ही विचार कराल ती येडे आहेत का, 1,05,00,000 घेते सगळीच म्हाडाला वशिला देऊन अजून 10 लाख रुपये देऊन का नाही घेत? तर तसं होत नाहीये. ते वेगळी दुनिया आहे, तिथं काय पद्धतीची लोक राहणार आहे. हा फक्त टेम्पररी नाही ना. माझा दरवाजा बंद केला तर मी निसुखाचं, शेजारचा दारू पिऊन
तमाशा करत असेल किंवा हे, याला पण तुम्हाला हो किंवा सरेंडर करावं लागतं. बरं, आता दुसऱ्या प्रश्नाकडे येतो की तुम्ही हे विकू शकता का, तर याचं उत्तर आहे नाही. पूर्वी 5 वर्षाचा लॉक इन होता, आता तो नियम बदलून आता तुम्ही विकू शकत नाही हे कधीच घर. ठीक आहे, विकू शकत नाही. एक घर घेतल्यावर तुम्ही दुसरं लॉटरीला अप्लाय नाही करू शकत. म्हणजे एका व्यक्तीला लाईफ टाईम मध्ये एकच घर. आता हे करताना जनरली इथं काय होतं, लूप होल आहेत सिस्टीम मध्ये, तर ते काय सांगतात आमचेच रिलेटिव्ह राहतात वगैरे, रेंट ऑफिशियली दिलं जात नाही. म्हणजे तसं जर दिलेलं इंडेक्स टू वगैरे सापडलं तर यांच्यावर कारवाई पण होऊ शकते आणि तो ताबा सरकार घेऊ शकतं, म्हणजे म्हाडा घेऊ शकतं. म्हाडा पूर्वी काय करायचं की त्यांची स्वतःची सिस्टीम होती. आता एवढे प्रोजेक्ट्स आणि एवढे हे आलेले आहेत, म्हणजे अलोकेशन आलेले आहेत, स्कीम्स आलेले आहेत, प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्यानंतर घरकुल योजना आहे वगैरे वगैरे, तर त्यामुळे म्हाडाचा प्रभाव तेवढा नाहीये. पण बऱ्यापैकी लोक अप्लाय करतात कारण रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो, बँकिंग लेवलचा असतो. नॉर्मल SBI मध्ये जर 8.5% चालू असेल त्यांना 4% लोन मिळतं. आपल्या इथं तर सरकार तसं पण भ्रष्ट आहे, त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला 1 लाखाचा काही 5,000चा पण मिळेल वार्षिक 100-500 रुपये दिले तर. त्यामुळे अप्लाय करणाऱ्यांना असं कुठं फिल्टर करणं थोडं अवघड आहे. पण मोरलेस ज्या लोकांना फर्स्ट होम घ्यायचंय त्यांनी तरी म्हाडाकडे जाऊ नये असं माझं ओपिनियन आहे. रेरामध्ये तुम्ही जसं सांगितलं की समजा एखाद्या व्यक्तीनं घर घेतलं तर आता तो व्हॉट एव्हर जी काही अमाऊंट दिल्या तर तो आता लॉक झालेला आहे, त्याला विकताच येणार नाहीये, तर मग खरं तर म्हणजे प्रश्नचिन्ह आहे पुढे आता. हा, म्हणजे काय होतं की हे त्या अर्थाने चांगलं पण आहे, कारण जी लोक ट्रेडिंग करतात किंवा फसवतात ना, गाळा सिस्टीम ही एक आता लँडमध्ये ती काम करते, पण पूर्वी फ्लॅटमध्ये पण करायचे. त्याच्यामध्ये खूप लोकांना लुटलं जायचं, म्हणजे एक अमाऊंट, कारण ती ऑन पेपर येत नव्हती, ते 500 रुपयाच्या नोटराइज बॉन्डवर वगैरे वगैरे केलं जायचं. पण मोर ऑर लेस माझ्या मते रेरा, GST किंवा प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, जे अफोर्डेबल हाऊसिंग, FDI, हाऊसिंग फॉर ऑल, ह्या ज्या काही योजना आहेत ना, या रिअल इस्टेटला बूस्ट करतात. आपण बघितली 1 तारखेपासून रेडी रेकनर वाढले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजेच काय, गव्हर्नमेंटनंच बूस्ट केलं ना, अप्रिशिएट केलं. स्टॉक मार्केटला केलं का? नाही. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं वोटर बँक आहे ना, त्यातल्या किती लोकांना स्टॉक मार्केट कळतं? नाही. पण रिअल इस्टेट सगळ्यालाच पाहिजे. लक्षात घ्या, तो भाड्यानं राहत असेल किंवा कुठे, अगदी 4-5% लोक आहेत. आणि त्याचा मी एक रिसर्च रिपोर्ट पण पब्लिश करतो माझ्या याच्यामध्ये, दाखवतो लोकांना की बाबा जर हाऊसिंग होल्ड फिजिकल ऍसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट जर बघितलं हाऊस होल्ड इन्कमची, 100 रुपयात 52% लोक रिअल इस्टेटकडे जातात आणि 4.7% इक्विटीकडे जातात. हा कॅल्क्युलेशन बाकीचं पण आहे त्याच्यामध्ये, पण हे 52 तुम्हाला दिसणारी व्हाईट अमाऊंट आहे सर. त्याच्यात जर मी कॅश कॉम्पोनंट जोडला तर कदाचित 80 क्रॉस करेल. बरोबर. हा, पण ही लोकांना नाही समजत आहे. म्हणजे इक्विटीमध्ये तुम्ही ब्लॅक मनी घेऊ शकत नाही. हा मेजर फरक ज्या दिवशी लोकांना कळेल. शेवटी काय आहे की रिअल इस्टेट हे आपण असलो नसलो तरी अस्तित्वात राहणार आहे. स्टॉक मार्केटचा भरोसा नाही ना. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. जसं तुम्ही म्हटलात की अनेक ऑडियन्स मधले लोक असतील किंवा तुमच्यापर्यंत किंवा तुमच्या या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर का आम्हाला जायचं असेल, कोणत्याही व्यक्तीला पोहोचायचं असेल तर कसं पोहोचता येईल? माझी वेबसाईट आहे rohitgaekwad.com. त्याच्यावर VIP लिस्ट आहे, तर त्याच्यामध्ये ते सबस्क्राईब करू शकता. मग ते येणारे अपकमिंग नोटिफिकेशन, माझे फ्री कोर्सेस, माझे फ्री वेबिनार्स, काही आमचे सोशल प्रोग्राम्स असतात त्याची पण माहिती त्यांना मिळू शकते. अदरवाईज ते सोशल मीडियाला फॉलो करू शकतात. तिथं पण आपण इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया म्हणजे युट्यूब आणि लिंक्डइन याच्यावर मी ऍक्टिव्ह असतो. फार वेळ नाही देऊ शकत ऑनेस्टली मी, तर नोटिफिकेशन मिळतात. नक्कीच आपण हे डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो मला ऑडियन्सला पण सांगायचं आहे की येस, सरांपर्यंत जरी पोहोचायचं असलं, याबद्दल काही माहिती घ्यायची असेल तर निश्चित तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा त्यांना ते वेळ देऊ शकतील, तर त्यांच्या काही डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पण तत्पूर्वी सरांनी आज आपल्याला रिअल इस्टेट बद्दल जे काही मार्गदर्शन केलं, मला वाटतं की अनेक जणांचे म्हणजे आय ओपनर असे काही इन्साइट सरांनी दिलेले आहेत. तुम्हाला जर का असे काही इन्साइट मिळाले असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. बिकॉज मलाही आज इंटरव्ह्यू घेत असताना अनेक काही आय ओपनर असे काही इन्साइट आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळाले आणि खरंच ते खूप महत्वाचे होते. सर, तुम्ही आलात आणि जो काही वेळ दिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. निश्चित मला खात्री आहे की ऑडियन्सला या नॉलेजचा खूप चांगला फायदा होईल. सो घर हे स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना खरं तर पाया मजबूत असला पाहिजे आणि तो पाया मजबूत करण्याचं काम आज गायकवाड सरांनी आपल्याला इथे केलेलं आहे. त्याबद्दल खरंच रोहित सर थँक्यू सो मच. आणि जर का ऑडियन्सला मला पुन्हा सांगायचं आहे, अजून रिअल इस्टेट बद्दल तुम्हाला काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आपण पार्ट 2 सुद्धा याच्यावरती
प्लॅन करूयात. सो तुमच्या शंका ज्या काही असतील त्या जरूर कमेंटमध्ये कळवा, सो दॅट आपण त्या पद्धतीनं सरांना पुन्हा एकदा त्या शंकांचं निरसन करण्यासाठी बोलूयात. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर का कोणी घर घेणार असेल, प्रॉपर्टी घेणार असेल, इन्व्हेस्टिंग म्हणून पाहणार असेल तर जरूर नॉलेज म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा, सो दॅट मॅक्झिमम लोक अवेअर होतील. घर घेत असताना काही बेसिक गोष्टी तरी निश्चित त्यांना मदत करतील. थँक्यू सो मच.